हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत पॉवर ऑफ डिक्लेरेशन। एक मे चालू झालेला आहे, तर आपल्याला डिक्लेरेशन करायचं आहे। दर महिन्यामध्ये आपण आपल्याला मे महिन्यामध्ये काय हवं आहे ते आपण इथे लिहायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे। किंवा तुमची जी काही डायरी असणार, मॅजिकल डायरी असणार, तुम्ही त्या डायरीचं नाव मॅजिकल ठेवलं असणार, तर त्या डायरीमध्ये किंवा वहीमध्ये त्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे आणि डिक्लेअर करायचं आहे तुम्हाला मे महिन्यामध्ये काय हवं आहे। तर तुमच्या जे काही मॅनिफेस्टेशन आहे, जे काही इच्छा पूर्ण करायच्या आहे, तर ते इथे आपल्याला लिहायचं आहे। तर ते कसं लिहिणार, तर मी जसं लिहिलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लिहू शकता। जसं की अगोदर लिहायचं आहे की डिवाइन युनिवर्स, त्यानंतर लिहायचं आहे की दिव्य शक्तीच्या उपस्थितीमध्ये मी डिक्लेअर करत आहे। ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। तर कोणत्या पद्धतीने लिहायचं, तुम्ही वेगवेगळ्या स्केच पेन वापरून सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही रेड पेनाने, ज्यांच्याकडे स्केच पेन उपलब्ध नाही आहे किंवा वेगवेगळ्या कलरच्या पेन उपलब्ध नसतील, तर तुम्ही रेड पेनाने तुम्ही डिक्लेअर करायचं आहे। आणि 1 तारखेला आपल्याला डिक्लेअर करून 1 मंथसाठी ठेवायचं आहे। आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळतो आणि आपल्याला त्या मॅनिफेस्टेशनचं जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात ते आठवलं, तर तुम्हाला हे जे काही डिक्लेअर केलेलं आहे, तर कॉन्शियस माइंड बिझी ठेवून हे डिक्लेरेशन वाचायचं आहे। म्हणजेच काय की कॉन्शियस माइंड जे आहे ते बिझी ठेवायचं कशाने, की एखादं तुमचं आवडतं गाणं लावायचं आहे आणि ते गाणं एन्जॉय करत तुम्ही तुमचं डिक्लेरेशन वाचायचं आहे। म्हणजे काय होणार की तुमचं सबकॉन्शियस माइंड हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करेल आणि तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होणार। आणि तुम्हाला जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे ते मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यामध्ये खूप छान मदत होणार। तर कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाईल ह्या सांगते। ही बघा, मी लिहिलं आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे। तर मी लिहिलं आहे डिक्लेरेशन मे, बघा मी दाखवते तुम्हाला। डिवाइन युनिवर्स वरती लिहायचं आहे। डिवाइन युनिवर्स इथे डेट टाकली आहे 1/5/2024। नंतर इकडे लिहायचं आहे मे मॅजिक बिगिन नाव, इकडे लिहायचं आहे डिवाइन मॅजिक बिगिन नाव, म्हणजेच काय दिव्य शक्ती। ओके, इथे लिहायचं आहे मे महिना आय लव्ह यू, आणि ऑलरेडी डन, इट्स डन, म्हणजे पूर्ण झालं आहे असं लिहायचं आहे। आणि लिहायचं आहे दिव्य शक्तीच्या उपस्थितीमध्ये। ओके, अंडर द डिवाइन गायडन्स ऑफ माय मॅजिकल युनिवर्स, माय डिवाइन युनिवर्स, माय गॉड, माय एंजल्स, थँक्यू। म्हणजेच दिव्य शक्तीच्या उपस्थितीमध्ये मी हे डिक्लेअर करत आहे असं लिहायचं आहे। तुम्ही ज्या भगवानाला मानत असणार तिथे नाव लिहायचं आहे। ओके, आणि ज्यांनी पूर्ण युनिवर्सला मानतात त्यांनी युनिवर्स लिहायचं आहे, ज्यांनी गॉडला मानतात ते गॉड लिहायचं आहे, आणि ज्यांनी एंजल्सला मानतात त्यांनी एंजल्स लिहायचं आहे। मी तिन्ही लिहिलं आहे तसं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मे मंथ चमत्कारी बनवण्यासाठी थँक्यू। मे मंथ, मे महिना माझ्या जिंदगीला खुशीने भरण्यासाठी थँक्यू। धन्यवाद। मे महिना माझ्या नात्यांना मधुर बनवण्यासाठी थँक्यू। मे महिना खूप प्रेमळ आहे। मे महिना माझ्यासाठी खूप अमेझिंग आहे। ओके, असं लिहिलं आहे, तुम्ही सुद्धा लिहायचं आहे। आणि मी वेगवेगळ्या स्केच पेनचा उपयोग केलेला आहे, कारण आपलं इंटेन्शन तसं जात असतं। ओके, त्यानंतर मे महिना खूप सारी खुशी, प्रेम, पैसे, मान सन्मान, केअर, अबंडन्स घेऊन आला आहे। मे मंथमध्ये व्हायब्रेशन हाय आहे। मी भाग्यशाली आहे, माझं भाग्य उदय झालं आहे। माझं भाग्य सूर्याप्रमाणे चमकत आहे आणि माझे सर्व मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करत आहे मे मंथ। थँक्यू थँक्यू मे महिना, थँक्यू, आय लव्ह यू। ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या माझ्यासाठी काम करत आहे आणि सर्व गोष्टी माझ्या फेवरमध्ये होत आहे। थँक्यू मे मंथ, थँक्यू। माँ लक्ष्मीची कृपा माझ्यावर होत आहे। माँ लक्ष्मीचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावरती आहे आणि मला ऑल टाईम ब्लेस्ड, म्हणजे आशीर्वादित करत आहेत, असं लिहिलं आहे। त्यानंतर लिहायचं आहे मे मंथमध्ये मी मनी मॅग्नेट बनली आहे। थँक्यू मे मंथ, थँक्यू सो मच, थँक्यू। मे मंथ माझ्यासाठी मॅजिक घेऊन आला आहे। पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस, लव, रिस्पेक्ट, केअर, सक्सेस
सरप्राइजेस घेऊन आला आहे. थँक्यू मेमन, थँक्यू. माँ सरस्वतीचा आशीर्वाद हमेशा माझ्यासोबत आहे. थँक्यू मेमन, थँक्यू. इकडे लिहायचं आहे मे मंथ ब्रिंग मॅजिक इन माय लाईफ. म्हणजेच काय, जादू घेऊन आला आहे माझ्या लाईफमध्ये. मे महिना माझ्यासाठी खूप छान आहे असं सुद्धा लिहू शकता. मे मंथ ब्रिंग मॅजिक इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये मे महिना जादू घेऊन आला आहे. ओके. मे महिना निरोगी चमत्कारीरित्या घेऊन, मे महिना निरोगी आरोग्य चमत्कारीरित्या घेऊन आला आहे. मे मंथ सकारात्मकता आनंद जीवनात घेऊन आला आहे. थँक्यू. मे मंथ ब्रिंग सक्सेस, नेम, फेम, लव इन माय लाईफ असं लिहायचं आहे आपल्याला. आणि खाली ही मॅजिक बॉक्स असते ना, त्या टाईप इथे बनवलेला आहे बघा. ओके. तर लिहायचं आहे इथे मध्ये लिहायचं आहे मे मंथ. ओके. इकडे लिहिलं आहे परफेक्ट हेल्थ, नेम, फेम, सक्सेस. इकडे हाय व्हायब्रेशन, हॅपीस्ट म्हणजे आनंदी, मनी मॅग्नेट म्हणजे पैशाचे चुंबक, लव मॅग्नेट म्हणजे तुम्ही प्रेमाचे चुंबक, तुमचं शुद्ध पवित्र आत्मा म्हणजे तुमचं सोल, ब्लेस्ड सोल म्हणजे आशीर्वादित सोल, पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता आणि लकी म्हणजे तुम्ही भाग्यशाली. आय एम लकी, आय एम पॉझिटिव्ह असं जोडायचं आहे. ओके. त्यानंतर मी माझ्या चॅनलसाठी लिहिलं आहे इथे त्रिशला गुंगले ह्या नावाने चॅनल आहे माझं यूट्यूब चॅनल. तर इथे लिहिलं आहे सबस्क्रायबर ++ करून ॲरो दाखवले आहे. आणि तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन असणार, जर कुणाला घर मॅनिफेस्ट करायचं असणार तर तुम्ही तसं तिथे डिक्लेरेशनमध्ये लिहायचं आहे. आणि ज्यांना कुणाला गव्हर्मेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉबसुद्धा मॅनिफेस्ट करायचं आहे तर तिथे लिहायचं आहे थँक्यू मे मंथ, मला जे काही प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट जॉब मिळाला आहे त्यासाठी थँक्यू सो मच मे मंथ. की थँक्यू एंजल, थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स. मे मंथमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि ज्यांना गव्हर्मेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब मॅनिफेस्ट करत आहे त्यांनी डिवाइन सिलेक्शन नाव असं सुद्धा चॅन्ट करू शकता. आणि खाली लिहायचं आहे, सिग्नेचर करायचं आहे युअर फेवराईट चाइल्ड किंवा तुमची लाडकी मुलगी. जसं आपण युनिवर्सला लिहितो तसं तुमची फेवराईट चाइल्ड मी त्रिशिला म्हणून इथे साईन केली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही साईन करून इथे डेट टाकायची आहे. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही डिक्लेरेशन करायचं आहे. आणि तुम्हाला पुन्हा रिलेशनशिप हील करायची असणार तर त्यांनी लिहिणार थँक्यू सो मच, थँक्यू सो मच माझं रिलेशनशिप हील करण्यासाठी. थँक्यू मे मंथ, थँक्यू माय एंजल, थँक्यू माय गॉड, थँक्यू सो मच युनिवर्स माझं रिलेशनशिप हील करण्यासाठी. थँक्यू सो मच माझं सिलेक्शन करण्यासाठी. त्यांनी पुन्हा गव्हर्मेंट जॉबसाठी सांगितलेलंच आहे. जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन असणार, ज्या काही तुमच्या इच्छा असणार ते तिथे डिक्लेरेशनमध्ये करायचं आहे. आणि एखादं आवडतं गाणं लावून कॉन्शियस माइंड बिझी ठेवून हे डिक्लेरेशन डेली वाचायचं आहे, रीड करायचं आहे. आणि डान्ससुद्धा हे करत डान्ससुद्धा करायचा आहे. तुम्हाला खूप आनंद होईल. आणि तुम्ही जेव्हा आनंदामध्ये असता तर तेव्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये असता आणि तसे व्हायब्रेशन तुम्ही युनिवर्समध्ये पाठवत असता. तर जेव्हा युनिवर्समध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जातात तर ते मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत असतात, कारण तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्हिटीमध्ये असता. तर ह्या पद्धतीने तुम्ही डिक्लेरेशन करा आणि तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा आणि खुशीमध्ये राहा, आनंदामध्ये जगा. ओके. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.